हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्हाला आज इथे समजलंच असेल आपण काय बनवणार आहोत. तर आपण आज बनवणार आहोत नारळाची बर्फी. ओल्या नारळाची बर्फी, अगदी खुसखुशीत अशी. तर बर्फी बनवण्यासाठी मी 2 ओले नारळ घेतले आहे. नारळ छान किसून घ्यायचे आहेत. छान असे मोठे मोठे किसायचे आहे नारळ, जास्त बारीक करायचे नाही आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप घालून घ्यायचे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेला नारळ ॲड करणार आहोत. नारळ ॲड करून छान त्याला 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर नारळ परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचे आहे. तुम्ही खवा देखील ॲड करू शकता. तर मी आता एक मोठा कप भरून दूध ॲड केले आहे. तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी देखील ॲड करू शकता. आता आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर मी 2 नारळासाठी 1.5 पाव अशी साखर घेतली आहे. साखर घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित चालवत राहायचं आहे साखर वितळेपर्यंत. साखर वितळल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मंद आचेवर शिजू द्यायचं आहे, जेणेकरून नारळ मऊ होईल, कडक राहणार नाही. तुम्ही इथे बघू शकता साखरेचं कसं पाणी झालं आहे. आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवायचे आहे. तर ते आपण मीडियम फ्लेमवरच आटवणार आहोत. तर पाणी आटत आलं आहे. यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्सची पूड ॲड करूया. तर ड्रायफ्रूटची पूड तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड करू शकता. कुठले ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे. तर मी इथे काजू आणि बदामची पूड ॲड केली आहे. त्यानंतर वेलची पावडर देखील ॲड केली आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं पूर्णपणे साखरेचा जो पाक आहे तो पूर्णपणे आटत आला आहे. या पद्धतीने आपल्याला चालवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं बर्फीचं जे सारण आहे ते खाली लागणार नाही. तर आपलं हे सारण रेडी आहे. आता आपल्याला बर्फी बनवण्यासाठी एखाद्या मोठ्या प्लेटला किंवा पसरत भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला हे सारण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याला पसरून घेऊया. तर तुम्हाला जेवढी जाडी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही सारण पसरवायचं आहे. तर मी कमीच जाडी ठेवणार आहे, त्यामुळं मी थोडंसं पातळ पसरवलं आहे. तर आपल्याला आता हे असं पसरवून थंड होऊ द्यायचं आहे. तर मी मिनिमम 2 ते 3 तास याला व्यवस्थित थंड करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या आकाराची बर्फी कट करू शकता. तर आता आपलं बर्फी कट करून झाली आहे. आपण आता काढून घेऊया. तर तुम्ही ते बघू शकता आपली बर्फी किती व्यवस्थित निघतीये, ताटाला देखील चिकटलेली नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.